सासूरा सासूरा ओलांडून उंबरात आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलती मनी फुले वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची श्री स्टॉप इट प्लीज. श्री प्लीज असली थट्टा नको करूस. मी थट्टा करतोय असं वाटतंय तुला? अरे मग काय आहे हे? श्री जान्हवी बद्दल असली मस्करी केलेली मला आवडणार नाही. मी मस्करी करत नाहीये. मला माहितीये पटायला हे खरंच खूप कठीण आहे, पण जान्हवीला वेगळं व्हायचंय म्हणून मी डिवोर्स देतोय तिला. अरे पण का? कशासाठी? तुमच्यात एवढं सगळं छान चालू होतं, त्या एका घटनेनं सगळं बदललं. तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत माझ्याकडे. अरे पण तू तरी असं का वागतोय? श्री ऐक, श्री जान्हवीला तिच्या भावाची ही बाजू बरोबर वाटली म्हणून तिने त्याला जेलमधनं सोडवलं. यात तिचं काय चुकलं? पण म्हणून तू इतका तडकाफडकी निर्णय घेतलास? म्हणजे हे सगळं फक्त माझ्याचमुळे होतंय असं तुला वाटतंय ना? हो, असं वाटतंय मला. श्री मी जान्हवीला लहानपणापासून ओळखतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती कशी वागली हे मी बघितलंय. ती मोडेल पण ती लग्न मोड देणार नाही. श्री, इतकी खात्री आहे तुला? अर्थातच. मग झालं तर तुझ्या मैत्रिणीवर इतका विश्वास असेल तर मग माझ्या बोलण्याला काही अर्थच उरत नाही ना. श्री, प्रश्न फक्त विश्वासाचा नाहीये. मला माहितीये की जान्हवी हे करूच शकत नाही. शी इज इनकॅपेबल ऑफ डुईंग धिस. कसं असतं ना, प्रत्येक माणसामध्ये काही अगदी खोलवर भिनलेल्या अशा क्वालिटीज असतात. म्हणजे मला कुणी असं सांगितलं की श्री कामचुकारपणा करतोय तर माझा विश्वास बसणारच नाही. तसंच जान्हवीला हे लग्न मोडायचंय ह्यावर माझा विश्वास बसू शकत नाही. अरे अगदी छोट्या छोट्या कमिटमेंट सुद्धा ती प्राणांपलीकडे पाळते. मग लग्न ही कमिटमेंट नाही पाळणार ती? आणि मी कमिटमेंट पाळणारा माणूस नाहीये. आहेस ना, आहेस. म्हणूनच मला तुमच्या या वागण्याचा धक्का बसलाय. अरे प्राण जाय पर वचन न जाय असं मानणारी माणसं तुम्ही लग्न इतकी मोठी कमिटमेंट कशी मोडू शकता आणि का? कसा हे मी तुला सांगू शकतो, पण का याचं उत्तर तुला तुझी मैत्रीणच देईल. निरोप पाठवला होता तिनं. तिला माझ्या बरोबर राहायचं नाहीये, माझ्या आयांबरोबर राहायचं नाहीये. नाही, मी तिच्या निरोपावरती फार विश्वास ठेवला नाही. मी तिच्याशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण तिनं तिचं म्हणणं कायम ठेवलं. नाही श्री, हे शक्यच नाही. मलाही असंच वाटत होतं की हे शक्य नाहीये, पण हे शक्य आहे हे दिसतंय आता. अरे पण एनिवे तुला हे सगळं कळणं गरजेचं वाटलं म्हणून मी तुला सांगितलं. आय होप याचा आपल्यावर आणि आपल्या कामावर काही परिणाम होणार नाही. सो लेट्स गेट बॅक टू द वर्क. ऐक, मला इयर एंडच्या आधी या सगळ्या क्वार्टरचा एक रिपोर्ट आहे. आपल्याला यावर्षी खूप सेटबॅक बसणार आहे. कुठे नुकसान झालंय, किती नुकसान झालंय याचा सगळा रिपोर्ट कंपाईल करून मला दे. मी लगेच रिप्लाय करतो. इंदू ऐक ना, अगं निदान 2 दुपटी तरी दे. तुझ्याकडनं काहीच दिलं गेलं नाही असं नको व्हायला ना. बरं नाही दिसणार ते. आणि दुपट्यांसारखी दुपटी आहेत, त्यात कशाला जीव अडकवायचा आहे? मग कशात जीव अडकवायचा वहिनी? माणसांमध्ये नाही, कपड्यांमध्ये नाही, आठवणींमध्ये नाही, मग जीव अडकवायचा तरी कशात?
वनिताच्या बाळासाठी कपड्यांची सोय झाली, हे नाही लागणार. हे काय बॅग कसली? तुझे लहानपणचे कपडे आहेत. माझ्या लहानपणीचे कपडे हे आत्ता का काढले? अरे ते कुणाला तरी द्यायचे होते, बघता बघता आम्हीच रमलो. काय काय आहे? काय दुपटी? या एवढ्याशा कपड्यात अख्खा माणूस मावतो? टोपड हे पण ठेवलंय तुम्ही अजून? आई अगं हे सगळं काय आहे? इतकी वर्ष का जपून ठेवलंय? तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी ठेवले होते. तुझ्या बाळाला तुझेच कपडे घालायचे असं ठरवलं होतं आम्ही. तुझं बाळ अगदी तुझ्यासारखंच दिसणार आहे, तुझ्यासारखंच, हो ना? सॉरी श्री, म्हणजे आम्हाला तसं वाटलं होतं. उगाच तुझ्या समोर बॅग उघडी ठेवली. सॉरी. चहा घेणार आहेस? नाही नको. जेवण गरम करते. नको, ऑफिस मध्ये खाल्लंय मी. एनिवे मी आहे वर आहे. आणि हे कपडे देऊन टाका आता कोणाला तरी. आपल्याला त्याचा काही उपयोग नाहीये. अरे हाय, गीता कुठे आहे? ती जरा घरी आवरावर करते. तुला कळलं ना सगळं? तुझ्या चेहऱ्यावर सबटायटल्स दिसतायत. तू का नाही सांगितलंस मला? माझा ना प्रॉब्लेम आहे जरा. असे पटकन धक्के पचवता येत नाहीत मला. मला कळत नाही काय रिॲक्ट व्हावं. त्या दिवशी पण असंच झालं. पिंट्या आला श्रीच्या तोंडावर काळं फासायला आणि मला कळलंच नाही. अरे आत्ता असं वाटतंय की त्या क्षणी त्याच्या मुस्कटात द्यायला हव्या होत्या आणि सांगायला हवं होतं की श्रीच्या आधी माझ्या तोंडाला काळं फास. पण नाही कळलं, काहीच समजलंच नाही मला त्या क्षणी. हा माझा दोष आहे, पण आता तो आहे. जान्हवी, हा तुझा दोष नाहीये. पण तसाच ठरला ना तो. जान्हवी, असं नाहीये. त्याची खूप मोठी किंमत मोजली रे मी मनीष. नवी, तसंच झालं ना पुन्हा. श्रीची नोटीसच आली, मला धक्का बसला. मला आवडत नाहीत रे हे धक्के, सरप्राईजेस. हे हेट इट. मला ना पचवता येत नाहीत ते. आयुष्य कसं सरळ असावं, सोपं, सरळ, सुटसुटीत. त्यात काही बदल झाले ना तर मी गोंधळून जाते. मला आवडत नाही. ठरलं ना की ठरलं. माहितीये मला ते. त्यामुळे काय झालं माहितीये, नोटीस आली ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला कळलंच नाही. आणि ह्या सगळ्यात मला तुझ्याशी बोलणं लक्षात नाही आलं. कदाचित तो तुझा बॉस आहे म्हणून असेल. पण जान्हवी, तो माझा बॉस असल्यानं मी तुझा मित्र म्हणून कुठे कमी ठरतो का? नाही तसं नाहीये रे. पण प्रत्येक वेळी तुला धर्मसंकटात टाकावंच नाही वाटत मला. अगं कसलं धर्मसंकट? तुम्ही काय शत्रू आहात का एकमेकांचे? पण आता मित्रही नाही राहिलो रे.
जान्हवी, त्या नोटिसीने काय होणार आहे? डिवोर्स. जान्हवी, असं काहीही होणार नाहीये. मला नाही वाटत गोष्टी ह्या थरात जातील. ऑलरेडी गेल्यात मनीष. अगं असं कसं होईल? मला जे आवडत नाही ना तेच पुन्हा पुन्हा माझ्या वाट्याला येतात. धक्के. पण आता मी ते पचवायला शिकले, म्हणजे मला शिकायलाच हवं ना रे. ऍक्सेप्ट केलंय मी माझा डिवोर्स. यापेक्षा वाईट माझ्या आयुष्यात काहीच असू शकत नाही ना. त्यामुळे आता या गोष्टी मी स्वीकारल्यात. आता यात काहीच बदल नको. जसं ठरलंय तसं होऊ दे. जान्हवी, चला, मला वेळा तरी पाळल्या पाहिजेत. जेवणाच्या, झोपण्याच्या, व्यायामाच्या. सगळं कसं वेळेत पार पडलं पाहिजे. अगदी डिवोर्स सुद्धा. आता आणखी मानसिक व्यायाम नाही झेपणार रे मला. गुड नाईट. गुड नाईट. श्री, आई ग, तू ताट इथे कशाला आणलंयस? तू जेवावस म्हणून. आणि कशाला? आई ग, मी तुला म्हटलं ना माझं ऑफिसमध्ये झालंय खरंच. श्री, मी शरयूला फोन करून विचारलंय. तू दिवसभरात काहीही खाल्लं नाहीस माहितीये मला. आई ग, भूक नाहीये मला. श्री, अरे असं करून कसं चालेल सांग? दिवसभर काम करतोस, व्यायाम करतोस, मग त्या प्रमाणात शरीराला अन्न नको करे द्यायला? इच्छा नाही होत जेवण्याची. तू ऐक तू आई, तू ताट ठेव. मी भूक लागली की जेवण घेईन. श्री, अरे खाऊन घेणार आहे थोडं. बेबी आत्या, अगं भूक लागली की जेवेन ना. ठीक आहे, मग आपण पण सगळे नंतरच जेऊ. म्हणजे तुम्ही जेवला नाही यात? नाही. का? श्री, तुझ्या आधी कधी जेवलोय का आम्ही? असं नका ना करत जाऊ. आम्हालाही नाही आवडत श्री. आपण सगळ्यांनी एकत्र वेळेत जेवावं असंच आम्हालाही वाटतं. हो, असंच आम्हालाही वाटतं. पण माझं बाहेर होतं बऱ्याचदा खाणं. हे माहिती असेल तर नाही थांबत आम्ही, पण माहिती नसेल तर थांबतो. असं का करताय तुम्ही? माझ्यासाठी नका उपाशी राहू. ते पुढचं पुढे पाहूया. आत्ता जेवायला येतोयस? हो, मी येतो. तुम्ही पानं वाढायला घ्या. आलो. हवी आहे का तुम्हाला? नको. अहो, आता एवढं निंबाळकर वकील म्हणतायत की जान्हवीला पोटगी मिळू शकते, मग का घ्यायची नाही आपण? अहो, कोर्ट कचेऱ्या करायला काही कमी पैसा लागतो का? नाही, करू, तोही करू आपण, तोही करू, पण जावई बापूंनी जानूला पैसे दिलेच पाहिजेत. अहो, कायदा आहे आपल्या बाजूने, तर का नाही? कायदा आपल्या बाजूला असला तरी विवेक नावाची काही गोष्ट असते ना. काही लाज लज्जा बाळगायला हवी का नको आपण? काय चुकीचं आहे हो त्यात? हे बघा, जानू आता पोटूशी, त्या गोखल्यांचं पोर तिच्या पोटात वाढतंय ना. हा सगळा जो काही पैसा आहे तो त्या मुलासाठीच उपयोगी पडेल ना. हे बघ, तो त्या दोघांचा प्रश्न आहे, आपण त्यात पडायचं नाही. अहो, न पडून कसं चालेल? उद्या त्या पोराचं सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे.
आणि आपल्याकडे काय आहे? काय काय करणार होत आपण? पिंट्याला नोकरी नाही, जानूचं बाळंतपण, आणि तुमचं हे असं. बाळंतपणाला 4 पैसे लागतील, तो पैसा येणार कुठून? म्हणजे सगळा ताण जानूवरच येणार ना. मग म्हणू नका हे तुला सगळं आधीच का नाही सुचलं म्हणून. अगं तिने काही सेव्हिंग केलंय, 4 पैसे बांधलेत गाठीला तिने. ते सगळे बाळंतपणात गेले, मग दातावर काय मारायचे? चिंचोके. त्यापेक्षा जावई बापूंकडून एक रकमी पोटगी म्हणून 50 लाख रुपये तरी मिळतील. बाळंतपणाला 50 लाख रुपये लागतात? पोरं वाढवायला लागतात. पोरांचं शिक्षण आलं, कपडा लत्ता आला. काही खर्च कमी असतात का? महागाई केवढी वाढलीये. बाजारात एक भाजी घ्यायला गेलं ना की 100ची एक नोट मोडते. काय चाललंय? काय विचारते मी? काय चाललं होतं? काही नाही ग, तुझ्या बाबांना सांगत होते आपलं महागाई किती वाढलीये, खर्चाचं कसं करायचं, पैसा कसा पुरे पडणार. त्यात उद्या तुला बाळंतपणासाठी म्हणून सुट्टी घ्यावी लागली. पिंट्याच्या नोकरीचं काही खरं नाहीये. त्यापेक्षा निंबाळकर वकील सांगत होते तशी पोटगी घेऊन टाक ना, म्हणजे तुझ्या पोराच्याच उपयोगी येईल ते. आणि नाहीतरी गोखल्यानं आपण असंच का सोडायचं? आई, मी लग्न प्रेमासाठी केलं होतं, पैशासाठी नाही. आणि या माणसाकडून जर मला प्रेमच मिळणार नसेल तर त्याचा पैसा ठेवून काय करू मी? पण स्वाभिमान आणि स्वावलंबनाचे संस्कार नक्की करेन त्याच्यावर. त्याला एक उत्तम आयुष्य देऊ शकेन अशी स्वतःबद्दल खात्री आहे मला. आणि त्यासाठी मला कुणाच्याच पैशाची गरज नाहीये, आजही नाही आणि कधीच नाही. गुड नाईट. मी झोपते आता. वेळेत झोपण्याची सवय लावून घ्यायची आहे बाबा, शिस्त पाळायची आहे. झोप बाळा. काय इतकी वर्ष का जपून ठेवलंय? तुझ्या बाळाला तुझेच कपडे घालायचे असं ठरवलं होतं आम्ही. तुझं बाळ अगदी तुझ्यासारखंच दिसणार आहे, तुझ्यासारखंच. हो ना? काय करतोयस? अय्याजी तू फोटो डिलीट करतोयस? फोन मधले फोटो होऊ शकतात ना डिलीट.
जेवायला नाही म्हणतोयस तू आजकाल. जेवलो ना. नेहमीसारखं नाही, पण भूक नव्हती. काहीतरी खायला लागणारच ना रे. माहिती त्रास होतोय. त्रास तर होणारच ना. फार घाई झाली का? तिला घाई झाली होती सगळ्याची. पिंट्याला सोडवण्याची, माहेरी परत जाण्याची, आम्ही वेगळे होण्याची. आणि तुला याची तुला सगळं माहिती आहे. चुकलंय असं वाटतं का? माझा प्रश्न तुला कळलाय. उगाच निरर्थक प्रतिप्रश्न करू नकोस. मला उत्तराची घाई नाहीये. वेळ घे उत्तर द्यायला. माझं काहीही चुकलेलं नाहीये. मग वाईट कशाचं वाटतंय? डायव्होर्सची प्रोसेस सुरू झाली त्याचं, तर तिनं ती प्रोसेस थांबवण्याचा प्रयत्न केला नाही याचं. मला ना तिचं वागणं समजू शकत नाहीये. तरी प्रेम आहे ना तिच्यावर. काय माहित. चल, स्पष्ट नकार देशील असं वाटलं होतं, पण तसं केलं नाहीस. म्हणजे 50% प्रेम आहे असं गृहीत धरायला हरकत नाही.